लाहोटी, पवन कुमार महादेव मुंडे, डॉक्टर पूजा प्रीतेश तोतला, प्रतीक्षा रणजित देशमुख, सैयद फरजाना बेगम सादेक, कुरेशी आरिफा बेगम महबूब पाशा, नितिन मानिक बागवाले, पवार रूपाली रमेश पवार, शेख अब्दुल रहमान हाजी बाबू, अब्दुल रशीद इथे उपस्थित सचिनजी कागदे, नीलकंठजी चाटे, अजय मुंडे, भैया धर्माधिकारी, डॉक्टर विनोद जगतकर सर, अयूब भैया, एडवोकेट गोविंदराव फड, माणिकराव फड, उपस्थित सर्वांचीच नावं मी या ठिकाणी घेऊ शकतो, पण भूक लागली खरं सांगायचं म्हणून माफ करा. सर्वच ज्यांच्यामुळं महायुतीचं आणि या सर्वच नगरसेवकांना या शहराच्या सार्वभौम सभागृहामध्ये पाठवण्यासाठी कष्ट घेतले ते सर्वच इथं उपस्थित सहकारी बंधू आणि भगिनी. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या मुहूर्तावर पद्मश्री बहिणींनी या परळी नगरीच्या नगराध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला. सहज विचार करत होतो माझं थोडीशी बुद्धी चिकित्सक आहे एवढंच एक कारण असेल का, पण नाही. आज भैया आणि वहिनीच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा बरोबर चुकत नाही कुठं. हा नगरपालिकेत काम करणं नगरसेवक म्हणून कठीण आहे, एवढं सोपं नाही. नगरपालिकेचं उत्पन्न, नगरपालिकेची एकूणच सरकारवर, राज्य सरकारवर, केंद्र सरकारवर, तिथून येणाऱ्या निधीवर, आपल्या संबंध नगरपालिकेच्या आपल्या गावाच्या विकासाचा संबंध येतो. खरं तर आज बोलताना पहिल्यांदा मी परळीच्या मायबाप जनतेचे आभार मानायला पाहिजे की त्यांनी अभूतपूर्व यश या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी दिलं. ते यश देताना हातचा काही ठेवला नाही, पण एक नक्की आहे की ही नगरपालिका 2012 पासून स्वाभाविक आपण सगळे 12 पासून चालवतो. 2012च्या अगोदरच परळी नगर परिषदेचे टॅक्स वाढलेले. 2012 पासून आज तागायत परळीच्या नागरिकांना 1 रुपयाचाही कुठलाही अधिकचा टॅक्स, ना पाण्याचा, ना कशाचा, 1ही रुपयाचा नाही. म्हणजे बघा 13 वर्ष जे टॅक्स असेसमेंट व्हायला पाहिजे नगरपालिकेचं 4 वर्षाला 13 वर्ष झालं केलं नाही. हे न करता परळीत आपण फार मोठे विकासाची कामही करून दाखवली. परळीत कुठल्याही अडचणी सार्वजनिक येऊ दिल्या नाही. मोठी कामही झाली, रस्त्याची कामं झाली, जिथं वस्त्या वाढल्या तिथं आणखी रस्त्याची मागणी आहे तो भाग वेगळा. पण आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी विचार करताना आपल्याला परळीत जर अभूतपूर्व विकास करायचा असेल आणि खरंच परळी आपल्याला आपण जी स्वप्न परळीच्या मायबाप जनतेला दाखवली ती जर पूर्ण करायची असतील तर ह्या सगळ्या गोष्टी पण कराव्या लागणार. आज जनतेची मानसिकता ही आहे की ठीक आहे, एखादा रुपया टॅक्स वाढल्याने काही फरक पडणार नाही जे टॅक्स देते.
जे देत नाही त्यांनी दिला पाहिजे, जे देतात त्यांनी आगाव देण्यासाठी स्वतःची मानसिक तयारी करणं आवश्यक आहे. पण मला एक विश्वास आहे, हे सगळे बघितल्यानंतर यांच्या नेतृत्वाखाली मी आणि पंकजाताई वरून जेवढं काही देता येईल जेवढं काय तेवढं देऊ. सगळ्यात महत्वाचं, आज आपण सॅवरेज ट्रीटमेंट प्लॅनचं काम फर्स्ट फेज उद्घाटनाच्या लेवलला आलंय. पाणी पुरवठ्याची सुधारित नवीन योजना आपण मंजुरीला पाठवतोय. आणि आपलं हे परळी वैद्यनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आज 350 कोटीचं तीर्थक्षेत्राचं काम चालू आहे. तेवढ्यावर भागणार नाही. प्रसाद योजना मध्ये हे केंद्र सरकारने मंजूर करावं याची विनंती मी मागे जाऊन अमित भाई शहा साहेबांना विनंती केली. त्यांनी ते मान्य केलं की ठीक आहे, तुमचा प्रस्ताव पाठवा. आम्ही या वर्षामध्ये मार्चच्या पहिले आम्ही तुमचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा विचार करू त्या प्रस्तावाचा. म्हणजे अशा अनेक योजना सर्व. आता हे भाषण कसं करायचं नव्हतं, मी भैयाला सांगितलं होतं, पण भैया आज जरा त्याच्या चेहऱ्यावर बहिणीने पदभार घेतल्यानंतरचा एक म्हणजे तो जो आनंद असायला पाहिजे तो दिसत नाही. ये रिझर्वेशन का मजा आहे. त्यामुळं आपल्या चेहऱ्यावर आज लग्नाचा वाढदिवस असताना सुद्धा तुझा आनंद मला दिसायला पाहिजे. जे मी भैयाला ओळखतो एवढ्या वर्षापासून तुम्ही दिसत नाही. पहिल्या काळजी करू नका. सगळं तुम्हाला सगळ्यालाच बघायचं. आणि भविष्यात सुद्धा आता इथून पुढे जे काही स्वप्न बघायला लागले पुढच्या निवडणुकीची, म्हणजे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, तिथे सदस्यपती म्हणूनच आपली ओळख होणार आहे. असे रिझर्वेशन पडले. म्हणून मला खात्री आहे की आपण सर्वच परळी शहरातल्या एकाही नागरिकांचा विश्वास तोडणार नाही एवढं चांगलं काम आपण करू. या निवडणुकीमध्ये काही उमेदवार पडले महायुतीचे, काही पक्षाचे आले, काही अपक्ष आले. मजेशीर झाली. म्हणजे निवडणूक म्हणजे मजेशीर झाली. काही जणांना वाटत होतं आलूच आहे. ते कसं झालं काय झालं माहित व्यंकटेशलाच माहित असेल, मला काय माहित. हे मी आपल्याला सांगतो की इतकी चांगली नगर परिषद चालून दाखवू. प्रत्येक बैठकीच्या अगोदर मी किंवा ताई स्वतः या ठिकाणी नगरसेवकांची बैठक घेऊ. जे विषय असतील ते विषय अगोदरच आदल्या दिवशी वाचून त्या संदर्भातले निर्णय तिथंच होतील. सभागृहात जायचं, त्याची घोषणा करायची आणि पुढे लगेच कामा. या ठिकाणी कोण दुसऱ्या पक्षाचं असलं तर किती दिवस राहतील मला माहित नाही नगरसेवक, पण समजा तरी ते वेगळ्या पक्षाचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्यावर नाही. असा अन्याय कादरबाई नाही होगा. त्यामुळे ती चिंता तुम्ही करू नका. शेवटी मायबाप जनतेने कोल दिलाय तो सगळ्याला. एकदा आपण निवडून आलो की ज्यांनी मतदान केलंय त्याचेच फक्त प्रतिनिधी नसतो, ज्यांनी मतदान नाही केलं त्याचे सुद्धा आपण प्रतिनिधी असतो. याची जाणीव आपण या ठिकाणी ठेवून काम करायचं आहे. आणि मला खात्री आहे की इतिहासात आज ही जी 2025 ची कौन्सिल बसली आहे, ही 2025 ची कौन्सिल निवडणुकीची, ही कौन्सिल इतिहासात नाव करेल एवढं चांगलं काम आपण परळी शहरात करू एवढंच वचन मी या निमित्तानं आपल्यालाही देतो, परळीच्या मायबाप जनतेलाही देतो.
आणि नंतर वेगळी बैठक आपली घेतो, म्हणजे आपल्याला सुद्धा काय करायचं काय नाही करायचं या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तर आणखी सोपं जातं. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.